हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत चित्रावरून तालुका ओळखा। आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील तालुके पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील फक्त 5 सेकंदाचा वेळ। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। चित्रावरून तालुका ओळखा। यामध्ये पहा एक अंक आणि एक शब्द दिसत आहे। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। यामध्ये अंक हा 12 आहे आणि पुढे मती लिहिलेले आहे, म्हणून दोन्हींचे मिळून तालुका होतो बारामती। बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक ठिकाण असून पवार कुटुंबांच्या कारकिर्दीचे ठिकाण आहे। यामध्ये पहा एक अक्षर त्यानंतर एक चित्र दिसत आहे। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। यामध्ये पहा शब्द हा पंढर आहे आणि पुढे एक चित्र दिसत आहे ज्यामध्ये पूर आलेला आहे, म्हणून पंढर आणि पूर मिळून तालुका होतो पंढरपूर। पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील तालुका असून इथे विठ्ठलाचे प्रसिद्ध असे मंदिर आहे। यामध्ये पहा आता दोन्ही चित्रे दिसत आहेत। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। यामध्ये पहा इथे अक्कलदाड दाखवलेली आहे आणि त्यानंतर कोट आहे, म्हणजे सुरुवातीच्या चित्रातील अक्कल आणि नंतर कोट मिळून तालुका होतो अक्कलकोट। अक्कलकोट हा सोलापूर जिल्ह्यातील तालुका असून इथे श्री स्वामी समर्थांचे खूप मोठे प्रसिद्ध मंदिर आहे। यामध्ये पहा एक चित्र आणि त्यानंतर एक शब्द आहे। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। यामध्ये पहा सुरुवातीला चिखल दिसत आहे आणि पुढे दरा लिहिलेले आहे, म्हणून तालुका होतो चिखलदरा। चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील तालुका असून हे एक थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे। यामध्ये पहा एक अक्षर त्यानंतर एक चित्र दिसत आहे। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। बघा सुरुवातीला शे हा अक्षर आहे, त्यानंतर गाव दिसत आहे, म्हणून तालुका होतो शेगाव। शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक ठिकाण असून येथील गजानन महाराजांचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। यामध्ये पहा एक चित्र त्यानंतर एक शब्द दिसत आहे। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। यामध्ये सुरुवातीला हात दिसत आहेत, हाताला आपण कर असेही म्हणतो आणि पुढे वीर हा शब्द आहे, म्हणून तालुका होतो करवीर। करवीर हा कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका असून येथील अंबाबाई मंदिर खूप प्रसिद्ध आहे। आता यामध्ये पहा एक शब्द त्यानंतर एक चित्र दिसत आहे। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो। सुरुवातीचा शब्द हा पण आहे आणि पुढे वेल दिसत आहे, म्हणून दोन्हींची मिळून तालुका होतो पनवेल। पनवेल हा रायगड जिल्ह्यातील तालुका असून येथे हा एक नवी मुंबई लगतचे शहर आहे आणि हे एक विकसित शहर आहे। यामध्ये पहा दोन चित्रे दिसत आहेत। यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो।
यामध्ये सुरुवातीच्या चित्रात राजा दिसत आहे आणि पुढे पूर आलेला आहे, म्हणून दोन्हींचे मिळून उत्तर होते राजापूर. राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक ठिकाण असून येथील गरम पाण्याचे झरे हे प्रसिद्ध आहेत. यामध्ये पाहता एक चित्र, त्यानंतर एक शब्द आणि त्यानंतर एक चित्र दिसत आहे. या तिन्हींवरून सांगा कोणता तालुका तयार होतो. यामध्ये पहा, सुरुवातीला आई दिसत आहे, जिला आपण हिंदीमध्ये माँ असेही म्हणतो. त्यानंतर ल हे अक्षर आहे आणि शेवटी एक जंगल दिसत आहे, ज्याला आपण वन असेही म्हणतो. म्हणजे पहा, मा ल वन. तालुका होतो मालवण. मालवण हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका असून येथील सिंधुदुर्ग किल्ला, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच हे प्रसिद्ध आहे. यामध्ये पहा, एक शब्द, त्यानंतर एक चित्र आणि शेवटी इंग्रजीतील लेटर दिसत आहे. यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो. यामध्ये पहा, पहिल्यांदा शब्द हा सावंत आहे, त्यानंतर तवा दिसत आहे आणि पुढे डी हा इंग्रजीतील लेटर आहे, म्हणजे तिन्हींचे मिळून तालुका होतो सावंतवाडी. सावंतवाडी हे कोकणातील एक ठिकाण असून सिंधुदुर्ग जिल्हा येतो आणि येथील लाकडी खेळणी हे प्रसिद्ध आहेत. आता पहा, यामध्ये एक शब्द, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो. यामध्ये सुरुवातीचा शब्द इगत आहे, पुढे पुरी दिसत आहे, म्हणून दोन्हींचे मिळून तालुका होतो इगतपुरी. इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील ठिकाण असून हे थंड हवेचे ठिकाण आहे. आता पहा, एक अंक, त्यानंतर एक अक्षर आणि इंग्रजीतील लेटर आहे. यावरून सांगा कोणता तालुका तयार होतो. यामध्ये पहा, सुरुवातीला अंक हा 8 आहे, त्यानंतर पा लिहिलेले आहे आणि पुढे इंग्रजीतील डी लेटर आहे, म्हणून तालुका होतो आटपाडी. आटपाडी हा सांगली जिल्ह्यातील एक तालुका असून येथे आशिया खंडातील पहिली कैद्यांची खुली वसाहत आहे. यामध्ये पहा, 3 चित्रे दिसत आहेत. या चित्रांवरून सांगा कोणता तालुका तयार होतो. यामध्ये पहा, पहिल्यांदा देऊळ दिसत आहे, नंतर गाव दिसत आहे आणि शेवटीच्या चित्रामध्ये राजा दिसत आहे, म्हणून योग्य तालुका होतो देऊळगाव राजा. देऊळगाव राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील तालुका असून येथील बालाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे, ज्याला आपण महाराष्ट्राचे तिरुपती असेही म्हणतो. थँक्यू मित्रांनो.